मित्रांनो, आज भाऊबीज. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण जनतेसाठी शुभेच्छा देतो. आज दिवाळीचा आपला हा शेवटचा दिवस, दिवाळीचा शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. तर सर्वप्रथम सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो. आणि भाऊबीज म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. प्रत्येकजण म्हणतो आज भाऊबीज आहे, भाऊबीजेला गेला का, बहिणीकडे गेला का, बायकोला घेऊन गेला का, माहेरी गेली का, इकडे गेली का, तिकडे गेली का, काय भाऊबीजेला जाता म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय. तर मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगणार आहे भाऊबीजेविषयी. तर ऐका ही पौराणिक कथा. सूर्यदेव व त्याची पत्नी संज्ञा यांना दोन आपत्ती होती. एक आपत्ती म्हणजे यमराज, यमराज हा त्यांचा मोठा मुलगा, आणि दुसरी मुलगी म्हणजे यमुना, यमुना नदी. तर यमराज म्हणजे यमांचा देव आणि यमुना म्हणजे पवित्र अशी यमुना नदी. तर ही दोन आपत्ती सूर्यदेवाला होती. तर यमुना ही खूप पवित्रच होती ती, पण यमराजाला खूप काम असायचं, इतकी कामं असायची त्याला की खूपच बिजी असायचं यमराज. आणि यमुनेला खूप वाटायचं का आपल्या भावाने आपल्याकडे यावा, एक दिवस यावा, एक दिवस यावा. पण यमराजाला त्याच्या कामामुळे वेळच मिळत नव्हता. तर एक दिवस तिचा खूप आग्रह असायचा, यमा अरे भाऊ तू ये माझ्याकडे, ये माझ्याकडे. पण ती काही जातच नव्हती, पण तो काही जात नव्हता, सॉरी. तर एक दिवस यमराज ठरवतो आज आपल्याला बहिणीकडे जायचं, आणि तो जातो तिच्याकडे. तिच्याकडे गेल्यानंतर त्या बहिणीला म्हणजे यमुनेला एवढा प्रचंड आनंद होतो, एवढा आनंद होतो की तिला काय करून काय नको असं होतं. मग ती काय करते, यम आल्यानंतर सर्वप्रथम त्याचे पाय धुती, त्याच्यानंतर त्याचं स्वागत करते, स्वागत करून गोडधोड स्वयंपाक करते, पुरणपोळ्या काय असेल ते आपण जे दिवाळीनिमित्त आज करतोय ते सगळं काय करते. आणि हे सगळं करून झाल्यानंतर त्याचं औक्षण करते, म्हणजे त्याला ओवाळती. आणि मग त्याला ओवाळून झाल्यानंतर त्याला गोडधोड जीव घालती. आणि तो यमराज म्हणजे त्या दिवशीपासून ही ओवाळीची सुरुवात झाली. मग त्याला ओवाळल्यानंतर तो यमराज इतका खुश होतो, इतका खुश होतो की तो त्या यमुनेला म्हणतो, यमुने तुला काय पाहिजे ते माग, तुला आज माझ्याकडनं जे पाहिजे ते माग. मग यमुना काय करते, यमुना म्हणते आता तू आला हेच माझ्यासाठी खूप काही झालंय, आता मी काय मागू तुझ्याकडे. पण तो म्हणतो, यमराज खुशच एवढा झालेला असतो की तो म्हणतो नाही तुला काय पाहिजे ते माग. मग ती म्हणते असं कर, आजपासून जो कोणी भाऊ बहिणीकडे जाईल आणि त्याला बहीण ओवाळेल आणि त्या भावासाठी तू दीर्घ आयुष्य दे, त्याला सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं आयुष्य तू दे, असं वचन मला दे. असं यमुना कोणाला मागती, यमाला. मग यमराज त्याच्यावरती तथास्तु असं म्हणतो आणि ते वचन तिला देतो. आणि तो जो दिवस आहे, यमराज आपल्या यमुनेला भेटायला गेलेला दिवस म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस. आणि हा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेला म्हणजे दिवाळीच्या पाडव्यानंतर येणाऱ्या या तिथीला भाऊबीज म्हणून त्या दिवसापासून सुरुवात केली. आणि म्हणून आपण त्या दिवशीपासून ओवाळी, भाऊबीज हा सण साजरा करतो. कशी वाटली माझी क्लिप बघा. आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शेवटच्या दिवसाच्या आणि ओवाळीच्या, भाऊबीजच्या शुभेच्छा. धन्यवाद.